उज्ज्वल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. बघूया आजची विशेष घडामोड. राजे वाकाटकांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वत्सगुल्म अर्थात वाशिम जिल्ह्यातील नाथनंगे महाराज संस्थान श्री क्षेत्र डवा येथील रस्त्याची समस्या सोडवायला राजाश्रय पाऊल उचलत नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी पाहिजे तसे लक्ष घालत नाही. घातले तरी सत्तेत नसल्याने सत्ताधीश सरकार ऐकत नाही. सामना मात्र सर्वसामान्य नागरिक भाविक भक्त यांना करावा लागतो. तेव्हा नागरिक रस्त्यावर उतरतात. पाहूया आमचे मुख्य संपादक अनिल बळी यांनी घेतलेला आढावा. 2.5 किलोमीटरचा रस्ता जवळजवळ 8 वर्षापासून आहे. 2 वर्ष उपोषण केले. या रेड्याची चांबडी पाघरलेल्या शासनाला आणि डिपार्टमेंटला नाथ भक्तांच्या भावनेची कदर नाही ही अतिशय दुःखाची बाब आहे. आणि कोणत्या गोष्टीला मर्यादा असते. आपण किती लढायचं, किती ताणायचं, हे काम लोकप्रतिनिधीचं आहे की आम्हाला निधी का नाही. तुम्ही शेगावला निधी दिला, नरसी नामदेवाला दिला, पोहरादेवीला दिला, सप्तशृंगीला दिला आणि असे अनेक ठिकाणी 500-500 कोटी रुपये दिलेत. आणि 2 किलोमीटरचा रस्ता आकांक्षित जिल्हा आहे, आकांक्षित. आणि मुख्यमंत्री महोदयांचा हा वाशिम जिल्हा आहे, विदर्भाची शान आहे, परंतु मुख्यमंत्र्याला सुद्धा असं वाटत नाही. आणि एखादा मायचाला एखादा इथचा नेता पण साधा मुख्यमंत्र्याला, चंद्रशेखर बावनकुळेला, दत्तामामा भारनेला बोलत नाही. हे यांच्या बुद्धीची अतिशय कमकुवतपणा आहे. आणि हे लोक शेवटच्या बाकड्यावर बसणारे विद्यार्थी आहेत. तरी नम्र विनंती आहे की त्यांनी हा प्रश्न विधानसभेत मांडावा आणि जितक्या लवकर होईल तितका हा पालखी रस्ता पूर्ण करावा. आणि अख्ख्या महाराष्ट्रातून इथे भक्त येतात आणि ही विदर्भाची या लोकांची नाचक्की होते. लोक विचारतात आमदार कोण आहेत, विचारतात खासदार कोण आहेत. अरे भाजपचाच खासदार आहे, भाजपचं सरकार आहे. मुख्यमंत्री महोदय येत नाहीत. मुंडे साहेबांचे शब्द होते पहिल्या लोकसभेच्या वेळेस की मी डव्याला मुख्यमंत्री, त्यावेळेस मनोहर जोशी होते, मी तर येईलच, परंतु मुख्यमंत्र्याला घेऊन डव्याला नंगेबाबाच्या दर्शना येईल. तरी आमची विनंती आहे पंकजा ताईला की त्यांनी मुंडे साहेबांचं स्वप्न पूर्ण करावं. आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब, आमच्या हजारो लाखो नाथ भक्तांच्या वतीने तुम्हाला नम्र विनंती आहे. नाथ नंगेबाबा संस्थान तीर्थक्षेत्र डव्या येथे आपल्याला जाहीर आमंत्रण आहे. फक्त एकच आहे, हेलिकॉप्टरने येऊ नका कृपया. हेलिकॉप्टरने येसाल तर तुम्हाला रस्त्यात खड्डे किती आहेत हे समजणार नाही. या फाट्यावर या, फाट्यावरून गाडीने या, मग इथून समजल. पायदल नाही, पायदल दणके बसणार नाहीत. साहेब, एका माणसाचा मृत्यू झालेला आहे इथं साहेब. तोपर्यंत या पुलावर लेकरू पडले, मृत्यू झाला. आणि तुमचं सरकार आहे, 10 वर्ष व्हावं लागले. आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही उपोषण होईल. पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष. अरे काहीतरी मनाचं असं असते. तरी आम्ही नम्र विनंती करतो साहेब अजून बी की आम्हाला तुम्ही लेखी आश्वासन द्या. यात्रेच्या आत काम नाही झालं तर यात्रेनंतर पूर्ण करा. निधी नसेल तर निधी प्राप्त करा. आणि आमच्या 2 किलोमीटरसाठी तुम्हाला निधी नाही. सगळ्या महाराष्ट्रामध्ये रोड चालू आहेत, सगळ्या महाराष्ट्रामध्ये. आणि भक्तांच्या वतीनं आमचं जाहीर आमंत्रण आहे पंकजाताई मुंडे आणि देवेंद्रजी फडणवीस, गोपीनाथराव मुंडे साहेबांचं स्वप्न पूर्ण करा. आणि जाहीर आमंत्रण तुम्हाला डव्याला दर्शनाला या.